उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना जोरदार टोला लगावला। माझी तब्येत बरी आहे, 2-5 मिनिटं बोलून जाणार नाही असं म्हणत राज ठाकरेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंनी टोला लगावला। तब्येत ठीक नसल्यामुळे भिवंडीतल्या सभेतून राज ठाकरे लगेच निघून गेले होते। यावरूनच उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला। लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मदत केली होती, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काही जागांवर मनसेला मदत करण्यासंदर्भात चर्चा झाली होती असं भाजपचे नेते विनोद तावडे म्हणाले। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी लाडकी बहीण योजनेवरून टीका केली। लाडकी बहीण योजनेत 1500 रुपये दिले जात आहेत, मात्र अशा योजनांच्या माध्यमातून जनतेला किती दिवस फुकट देणार? अशा योजनांच्या माध्यमातून जनतेला अपंग बनवलं जातं असं सुरेश म्हात्रे म्हणाले। तुम्ही घरातली माणसं, तुम्हाला रागवण्याचा अधिकार आहे, चिमटा काढा पण असा झटका देऊ नका, आता उमेदवार पाडू नका असं भावनिक आवाहन अजित पवारांनी जनतेला केलं। खेड राजगुरुनगरकरांनो, तुम्ही तुमचं काम करा, मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो, यावेळेस माझ्या जोडीला दिलीपराव मोहिते पाटलांना मंत्रिमंडळात घेण्यात मी कमी पडणार नाही असं आश्वासन अजित पवारांनी दिलं। विक्रमगड विधानसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार सुनील भुसार यांच्या प्रचारार्थ जयंत पाटलांनी विक्रमगडमध्ये प्रचार सभा घेतली। महायुती सरकार आदिवासी विरोधी असल्याचा आरोप करत आदिवासींच्या हक्काचा पैसा दुसऱ्या योजनांमध्ये फिरवला जातो असा आरोप जयंत पाटलांनी केला। माझी तब्येत बरी आहे, मी 2-5 मिनिटं बोलून जाणार नाही असं म्हणत राज ठाकरेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंनी टोला लगावला। तसंच महिलांसाठी रेल्वे प्रवास मोफत करा असं आवाहन त्यांनी पंतप्रधान मोदींना केलं। महाविकास आघाडीचे चांदिवलीचे उमेदवार नसीम खान यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची सभा झाली। या सभेतून ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांवर निशाणा साधला, तर नसीम खान यांचा विजय पक्का असल्याचा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला। पुण्याच्या चाकणमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची जाहीर सभा पार पडली। महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते पाटलांसाठी त्यांनी ही सभा घेतली। यावेळी अजित पवारांनी तुफान फटकेबाजी करत शरद पवारांची नक्कल केली। बटेंगे तो गटेंगेची भूमिका पक्षातील नेत्यांना समजावून सांगू असं वक्तव्य फडणवीसांनी केलं होतं। दरम्यान मी माझ्या भूमिकेवर ठाम असून फडणवीस काय म्हणाले हे समजून घ्यावं लागेल असं स्पष्टीकरण अशोक चव्हाणांनी दिलं। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पत्रकारांसंदर्भात वादग्रस्त विधान केलं। पत्रकार हे एक प्रकारचे गुलाम असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं। या वक्तव्याचा सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांनी निषेध केला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नंदुरबार, धुळे, मालेगाव आणि नांदगाव दौऱ्यावरती आहेत। यावेळी महायुतीच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री जाहीर सभा घेत मैदानात उतरणार आहेत। मुख्यमंत्री यावेळी विरोधकांना काय बोलणार याकडे लक्ष लागलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात रोड शो होणार आहे। आजच्या रोड शोच्या माध्यमातून फडणवीस मतदारांशी संवाद साधतील। अजित पवारांच्या सभांचा आज धडाका असणार आहे। एकूण 5 मतदारसंघात अजित पवारांची तोफ धडाडणार आहे। पारनेर, शिरूर, मुळशी, फलटण, गडहिंग्लज या मतदारसंघातील उमेदवारांसाठी अजित पवार प्रचार करणार आहेत। शरद पवारांच्या सभेचा देखील धडाका सुरू आहे। बीडच्या माजलगाव मतदारसंघात मोहन जगताप यांच्या प्रचारार्थ सभा होणार असून पंढरपुरात देखील अभिजित पाटील यांच्या प्रचारासाठी सभा होणार आहे। उद्धव ठाकरेंची आज पालघरमध्ये जाहीर सभा होणार आहे। ठाकरे गटाचे उमेदवार जयेंद्र दुबळा आणि बोईसर विधानसभेचे उमेदवार विश्वास वळवी यांच्यासाठी उद्धव ठाकरे सभा घेतील। आदित्य ठाकरे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत। यावेळी संध्याकाळी 6 वाजता कुडाळ मतदारसंघात माणगाव इथे आदित्य ठाकरे सभा घेणार आहेत। प्रियांका गांधी प्रचाराच्या मैदानात उतरल्यात। प्रियांका गांधी यांचा आज पश्चिम आणि मध्य नागपूरमध्ये रोड शो होणार आहे। उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा बंडखोरांवर निशाणा साधलाय। ही निवडणूक केवळ शिवसेना किंवा उद्धव ठाकरेंच्या अस्तित्वाची नाही, तर ही निवडणूक गद्दार मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आहे। त्यामुळे एकही गद्दार उरता कामा नये असं म्हणत उद्धव ठाकरेंनी बंडखोरांवर हल्लाबोल केला। आमदार बच्चू कडू, आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यावरती बरसले। तुमची ठाकूरकी बंद करायला आलोय, बच्चू कडू यांनी ठाकूर यांना थेट आव्हान दिलं। भाईंदर पश्चिम येथील 60 फूट रोडवरती आयोजित जननिर्धार अहिंसा सभेत अपक्ष उमेदवार गीता जैन यांनी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांवर तिखट हल्ला केला।
जैन यांनी सभेच्या मंचावर स्वतःला नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विचारधारेचा समर्थक असं सांगितलं. अपक्ष उमेदवार डॉक्टर मंगेश आमले यांनी निवडणूक प्रचारार्थ आघाडी घेतली असून त्यांनी नवी मुंबईत ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात मॉर्निंग वॉक करत नागरिकांच्या भेटी घेतल्या. यावेळी डॉक्टर आमले यांनी विकासाची कास धरून राहण्यासाठी आपल्याला एक संधी द्यावी असं आवाहन केलं. त्यानंतर एक मोठी बातमी आहे. भाजप फोडण्याचा विरोधकांचा डाव होता आणि फडणवीसांना अडकवण्याचा कट होता. भाजपच्या 4 लोकांना जेलमध्ये टाकणार होते आणि मला समजल्यानंतर टांगापलटी घोडे फरार झाले. विक्रोळीच्या सभेतून मुख्यमंत्र्यांनी केलेला हा मोठा खुलासा. अरे तुम्ही काय काय केलं मनोजभाई, तुम्हाला माहित आहे? तुमच्या 4-5 लोकांची नावं होती, देवेंद्रजींचा पण होतं. यांचा कार्यक्रम करायचा. मला सांगितलं या सगळ्या लोकांना जेलमध्ये टाकायचं आहे, यांचे पार्टी पक्ष फोडायचा आहे. हे भारतीय जनता पक्षाचे आमदार फुटून आपल्याकडे घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये नावं 4-5 होती. मला कळलं, मी सांगितलं त्यांना हे असं काम, खोटं काम हे करणं बरोबर नाही. ते म्हणाले खोटं खरं माहित नाही, आपल्याला आता हे करायचं आहे. मला जेव्हा कळलं तेव्हा मी तर त्यांना सांगत होतो शिवसेना भाजप गठबंधन करू, युती करू. पण मला कळलं की आता यांचा कार्यक्रम जोरात होतोय. मग माझ्या कार्यक्रमाचा जोर मी वाढवला आणि टांगा पलटी घोडे फरार. भिवंडी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार महेश चौगुले आणि शिवसेनेचे उमेदवार संतोष शेट्टी या 2 उमेदवारांच्या प्रचारासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेस काळात भ्रष्टाचारानं देश पोखरला होता असा हल्लाबोल शर्मांनी केला. एखादा कंटेनर कुठे दिसला की गुजरातमधूनच आला, असं काय गुजरात हे काय पाकिस्तानमध्ये आहे का? संजय राऊत हे पत्रकार आहेत, त्यांना कळलं पाहिजे असं जोरदार प्रत्युत्तर रामदास कदम यांनी दिलं. आर्वी इथल्या सभेतून राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा खासदार कंगना रनौत यांनी समाचार घेतला. राहुल गांधी नेहमीच अपमानास्पद बोलत असल्याची टीका त्यांनी केली. महाराष्ट्रातल्या महाअनाडी सरकारनं माझ्यावर मोठा अन्याय केला होता. त्यांनी माझ्या घराच्या विटा सुद्धा काढल्या होत्या, अशा शब्दात खासदार कंगना रनौत यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास सोयाबीनला 7,000 प्रति क्विंटल भाव देण्याची घोषणा राहुल गांधींनी केली. चंद्रपूरच्या चिमूरमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते. ज्या लोकांनी संविधान तोडण्याचं पाप केलं तेच आता संविधान हातात घेऊन खोटा प्रचार करतायत असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस नवीन युगाचे जनरल डायर आहेत असा हल्लाबोल रोहित पवारांनी केला. बीडमधल्या केजमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठेंच्या प्रचार सभेत ते बोलत होते. अमित शहा यांना सत्तेचा माज आलाय. केंद्र सरकार हे कुबडीचं सरकार आहे, हे शहांनी विसरू नये अशी जहरी टीका नाना पटोले यांनी केली. इथे येऊन नारे लावतात, त्यांना नारे लावण्याशिवाय दुसरं काही काम नाही अशी अप्रत्यक्ष टीका इम्रान प्रतापगडी यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर केली. भुसावळ परिसरामध्ये खासदार इम्रान प्रतापगडी यांच्या हेलिकॉप्टरला उतरण्यास परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांचं हेलिकॉप्टर जैन हिल्सवरती उतरलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांना राज्य सरकारकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप खासदार प्रतापगडी यांनी केला. इतकं गलिच्छ राजकारण मागच्या 75 वर्षात कधीही पाहिलेलं नाही अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. प्रस्थापित लोकांमुळे सामान्य लोकांना राजकारणात येण्याची संधी कधी मिळालीच नाही. विस्थापित लोकांना संधी देणारा स्वराज्य पक्ष असल्याचं संभाजीराजे म्हणाले. प्रियांका गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज आधी समजून घ्यावे, त्यावर राजकारण करू नये असा सल्ला प्रवीण दरेकर यांनी दिलाय. तर छत्रपती शिवरायांवरील प्रियांका गांधींचं प्रेम हे पुतना मावशीचं असल्याचं दरेकर म्हणाले. सर्व राजकीय विश्लेषक सांगतायत की महाराष्ट्रात महायुतीचंच सरकार येणार आहे. लोकसभेत महायुतीला महाराष्ट्रात म्हणावं तसे यश मिळालं नाही, मात्र विधानसभेत हे यश आम्ही खेचून आणू असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. पंकजाताईंचा पराभव झाला म्हणून बदल्याच्या भावनेतून नाही तर विश्वासाच्या जीवावर विधानसभा जिंकायची असं आवाहन पंकजा मुंडेंनी मतदारांना केलं. जरांगे मतदारसंघात सांत्वन करण्यासाठी आले ही गोष्ट चांगली. ज्यांनी आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडा असं म्हणाले, पण आम्ही कधीच कुणाला विरोध केला नाही असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केलं. जळगावच्या रावेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध वंचित बहुजन आघाडीत संघर्ष पेटला. काँग्रेस उमेदवार धनंजय चौधरी यांच्या घरासमोर शमीभा पाटील यांनी ठिय्या मांडला.
चुकीचा प्रचार करणाऱ्या मुकुंद सपकाळेंवर गुन्हा नोंदवण्याची मागणी त्यांनी केली. अमित शहांच्या रविवारी गडचिरोली आणि वर्ध्यासोबतच नागपुरात 2 प्रचार सभा होत आहेत. अमित शहा नागपूर ग्रामीण मतदारसंघातील काटोल आणि सावनेरमध्ये प्रचार सभा घेणार आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे नागपुरात दाखल झालेत. रविवारी उमरेडमध्ये त्यांची सभा आहे. महत्त्वाचं म्हणजे अमित शहा थांबलेल्या रेडिसन ब्लू या हॉटेलमध्येच खरगे देखील थांबलेत. सोलापूर शहर उत्तरचे भाजपचे उमेदवार विजयकुमार देशमुख आणि सोलापूर मध्यचे देवेंद्र कोठे यांची प्रचार सभा पार पडली. या पदयात्रेत तेलंगणाचे उपमुख्यमंत्री आणि सुपरस्टार पवन कल्याण यांनी सहभाग घेतला. राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांचा गावागावात प्रचार सुरू आहे. तळा तालुक्यातील गावात जाऊन तटकरेंनी गावकऱ्यांशी संवाद साधला आणि कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन जेवणाचा आस्वाद घेतला. श्रीकांत शिंदे भविष्यातील मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख भंडाऱ्यातील शिवसेना उमेदवार नरेंद्र बोंडेकरांनी केला होता. दरम्यान आपण मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये किंवा मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये नसून सामान्य कार्यकर्ता असल्याचं स्पष्टीकरण शिंदेंनी दिलं. चंद्रपूरच्या घुग्गुसमध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींकडून काँग्रेस उमेदवार प्रवीण पडवेकरांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आली. तेलुगू भाषेत संवाद साधत त्यांनी कोळसा खाण मजुरांना साथ घातली. सांगलीच्या बंडखोर उमेदवार जयश्री पाटलांना काँग्रेसकडून बडतर्फ करण्यात आलं. माझ्यावर अन्याय झाल्यामुळे अपक्ष उमेदवारी दाखल केली असून माझ्याबाबत जनता निर्णय घेणार अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली. जरांगे पाटलांच्या बालेकिल्ल्यात लक्ष्मण हाकेंची तोफ धडाडली. बीडच्या गेवराईमध्ये प्रियांका खेडकर यांच्यासाठी लक्ष्मण हाकेंनी प्रचार सभा घेतली. बीडच्या लोकांनी खूप अपमान सहन केला, मात्र आता अपमानाचा बदला घेणार असा इशारा देत त्यांनी प्रियांका खेडकरांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. राहुल गांधींनी नागपुरातील प्रसिद्ध रामजी श्यामजी यांच्याकडे पोह्याचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांनी स्वतःच्या हाताने पोहे बनवत लोकांना खायला दिले. जळगावच्या अमळनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील यांनी रॅली काढली. यावेळी महायुतीचे शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी प्रचाराच्या मैदानात उतरले. जळगाव जामोद मतदारसंघात परिवर्तन आघाडीचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांनी गावभेट दौरा करत मतदारांशी संवाद साधला. ही निवडणूक मतदारांनी हातात घेतली असून आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास डिक्कर यांनी व्यक्त केला. इंदापूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांच्या पत्नी आणि मातोश्री प्रचाराच्या मैदानात उतरल्या. शहरातून प्रचार फेरी काढत त्यांनी मतदारांशी संवाद साधला. उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या बॅनरवरती प्रशासनानं कारवाई केली. एकतर्फी कारवाई केल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी निषेध केला. गृहमंत्री अमित शहा उद्या गडचिरोलीच्या दौऱ्यावरती आहेत. शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलाय.